पर्सनल रिस्पॉन्सच्या क्वेश्चनमध्ये किती प्रकारचे प्रश्न येतात आणि ते कसे सोडवावेत म्हणजे 2 पैकी 2 मार्क्स पडतील. चला तर बघूया. तर पहा, पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे योग्य काळाचा वापर करा. म्हणजे दिलेल्या प्रश्नातला काळ आपल्याला पाहावा लागतो आणि त्याच काळात उत्तर लिहायचं आहे. हे ओळखणं खूप महत्त्वाचं आहे, कारण इथे चूक होते. प्रश्न प्रेझेंटमध्ये असतो, उत्तर फ्युचरमध्ये लिहितो. प्रश्न फ्युचरचा विचारलेला असतो, उत्तर पास्टमध्ये जातो. सो अशा चुका करू नका. पुढचा पॉईंट आहे साधे, सोपे आणि छोटे छोटे वाक्य बनवा. का असं करायचं? कारण छोटे सोपे वाक्य जर केले तर ग्रामरच्या चुका होत नाहीत. तिसरा पॉईंट आहे येस नो टाईपचं उत्तर अगोदर लिहा आणि नंतर WH टाईपचं उत्तर लिहा. नेक्स्ट पॉईंट आहे की उत्तरातले जे मुद्दे आहेत, मुख्य मुद्दे आहेत, त्याला अंडरलाईन करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉझिटिव्ह उत्तर लिहा. तुमच्या प्रश्नामध्ये दोन्ही उत्तरं लिहिता येतात. तुम्ही येस पण लिहू शकता, नो पण लिहू शकता, परंतु जे पॉझिटिव्ह असेल ते लिहा. आता पाहूया यातले 5 वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न. 5 वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न येतात, मग त्याची उत्तरं कशी लिहायची, हो की नाही? प्रश्न पडतो. तर पहा, पहिला प्रश्न प्रकार असणार आहे येस नो प्लस वाय. सो म्हणजे तुम्हाला एक तर व्हर्बल क्वेश्चन दिलेला असेल आणि त्याच्यासोबत वाय म्हणजे का, त्याचं कारण काय आहे असा प्रश्न असतो. जसं की फॉर एक्झाम्पल बघा, प्रश्न दिलेला आहे डू यू लाईक टू रीड स्टोरी बुक्स अँड वाय. सो इथं बघा डू यू लाईक म्हणजे येस नो टाईपचा क्वेश्चन आहे आणि त्याचं रिझन विचारलेलं आहे. सो अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. घाबरू नका, मी सगळ्या प्रश्नांचे तुम्हाला PDF देणार आहे. फ्री PDFची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तुम्हाला ॲप डाउनलोड करायची गरज नाही आहे. सो तुम्ही जस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि लिंक क्लिक करा. तुम्हाला PDF डाउनलोड करता येईल किंवा तिथल्या तिथे वाचता येईल. सो बघा प्रश्न कसा येतो. सो या पद्धतीचा प्रश्न येतो. सो पहिले बघा आपल्याला काय सांगितलंय, येस किंवा नोचं उत्तर लिहा. पहिले तर लक्षात ठेवा पॉझिटिव्ह लिहा. डू यू लाईक टू रीड स्टोरी बुक्स. तुम्हाला आवडत नसेल तरी लिहू नका. नो आय डोंट लाईक रिडिंग स्टोरी बुक्स असं नका लिहू. तर तुम्हाला पॉझिटिव्ह आन्सर लिहायचे. सो तुम्हाला येसच लिहावं लागेल. सो लिहा येस आय लाईक टू रीड स्टोरी बुक्स. त्याच्यानंतर वायचा आन्सर लिहितोय आपण बिकॉज. सो इथे तुम्ही पॅरेग्राफ सुद्धा पाडू शकता आणि तो पाडलेला जास्त बेटर राहील. सो इथे 1 लाईन सोडून द्या आणि नंतर बिकॉज बी कॅपिटलने सुरुवात करून बिकॉज इट गिव्ज अस नॉलेज. सो याचे रिझन दिलेले आहेत. इट एंटरटेन्स अस. पहा छोटी छोटी सिंपल सेंटेन्सेस लिहिलेली दिसतील. आता दुसरा एक्झाम्पल पहा. प्रश्न इथे डूचा म्हणजेच वर्बल क्वेश्चन विचारलेला आहे आणि एक्सप्लेन करायला सांगितले. परंतु बघा इथं विचारलेलं आहे कस्टम ऑफ बेबी किलिंग बाय डॉमिनंट मेल इन ॲनिमल क्लॅन इज गुड. म्हणजे गुड आहे का? तर निश्चितच नाही. म्हणजे इथं उत्तर तुम्हाला नकारार्थी दिसेल. तुम्हाला वाटेल हे नकारार्थी आहे, पण मी सांगितलं आन्सर पॉझिटिव्ह लिहा. त्यांनी विचारलेलं आहे की जे वर्चस्व असणारे जे काही मेल लंगूर्स असतात, ॲनिमल असतात, तर त्यांनी मारणं, लहान बाळांना मारणं, लहान बेबींना मारणं हे योग्य आहे का? सो हे योग्य नाही आहे. त्यामुळे आपल्याला हे पॉझिटिव्ह आन्सर आपलं तेव्हाच होईल जेव्हा आपण इथे नो लिहितो. सो मी इथं नो लिहिलेलं आहे कारण हे पॉझिटिव्ह आन्सर आहे. नो आय डोंट थिंक इट इज गुड. सो मग ते गुड कसं नाही ते बिकॉजनं आपण इथं लिहिलेलं आहे. सो इथे तुम्हाला पॉईंट्स, मेन पॉईंट्स जे आहेत ते अंडरलाईन सुद्धा करायचे आहेत. सो कस्टम इज नॉट गुड. बेबी इज स्मॉल अँड इनोसंट. ते इनोसंट आहेत, स्मॉल आहेत, त्यामुळे हे चांगलं नाही आहे. त्याचबरोबर डॉमिनेटिंग समवन इज नॉट गुड है ना. वी शुड लव देम. आपण प्रेम केलं पाहिजे, आपण डॉमिनेशन नाही दाखवलं पाहिजे. सो अशा प्रकारे मेन पॉईंट अंडरलाईन करा. टाईप सेकंड पहा. टाईप सेकंड आहे WHचा क्वेश्चन प्लस WHचा क्वेश्चन. म्हणजे पहिला WHचा क्वेश्चन असेल कुठल्या तरी प्रकारचा आणि दुसरा असेल पुन्हा WHच परंतु वायचा. म्हणजे 2 प्रश्न WHचे. सो अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात आणि त्याचं उत्तर लिहिताना सगळे मेन पॉईंट्स तुम्हाला माहिती आहेत. सो इथं 2 WHचे प्रश्न ह्या प्रकारात येऊ शकतात. आता उत्तर लिहित असताना छोटं किती लिहावं, मोठं किती लिहावं हा प्रश्न पडतो. सो तुम्हाला पॅरेग्राफ पाडून उत्तर लिहा. जशा प्रकारे मी इथं क्लिअरली दाखवलेलं आहे. 1 लाईन ब्लँक सोडून पॅरेग्राफ पाडलेला आहे. या पद्धतीनं उत्तर लिहा आणि उत्तर कमीत कमी 6 ओळीमध्ये उत्तर झालं पाहिजे. आता तुम्ही तुमच्या लाईन्स मोजायची पद्धत थोडीशी चुकीची असते, अक्षर मोठे असतील त्यानुसार तुम्ही 6 ओळी मोजाल. तर थोडक्यात लक्षात घ्या की साधारण अर्ध पान पेज तुमचं झालं पाहिजे. बोर्डची जी आन्सर शीट असते तर साधारण अर्ध पान पेज तुमचं झालं पाहिजे. तरच तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स पडण्याची शक्यता राहते. ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स नसायला हव्यात. तर हा अशा प्रकारे उत्तर. आता पाहूया आणखी एक प्रकार. उदाहरणात तुम्हाला मी आणखी एक उदाहरण इथं दाखवलेलं आहे. पहा. व्हॉट मेक्स यू अँग्री अँड व्हॉट डू यू डू देन. तुम्हाला कशामुळे राग येतो आणि तेव्हा तुम्ही काय करता. सो याचं उत्तर मी दाखवलंय. मेन पॉईंट्स अंडरलाईन केलेले आहेत. आता इथे मेन गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला स्वतःबद्दल विचारले. तुम्ही स्वतःबद्दल लिहित असताना इथं यू जरी दिलेला असेल तुम्हाला, तरी पण तुम्हाला उत्तर लिहित असताना अशा पद्धतीनं आयने उत्तर लिहावं लागेल. आय आलं पाहिजे उत्तरात. सो ही छोटी गोष्ट आहे परंतु प्लीज लक्षात ठेवा. सो त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे बघा आपला, आणि तो म्हणजे तिसरी टाईप दिलेली आहे लिस्ट 4 थिंग्स. सो 4 वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू लिहा. अशा प्रकारचा पण एक प्रकार येतो प्रश्नांचा. राईट एनी 4 क्वालिटीज ऑफ अ सक्सेसफुल पर्सन. सक्सेसफुल पर्सनच्या 4 क्वालिटीज लिहा. सो बऱ्याच वेळेस विद्यार्थी काय करतात, या पद्धतीनं 4 क्वालिटीज लिहितात. हार्डवर्क, करेज, कूल अशा प्रकारे 1 2 3 नंबर देऊन लिहितात. तर त्यापेक्षा त्याची अशी वाक्य बनवून लिहा. हे आन्सर जर लिहिलं तुम्ही तर मी खाली वेगळ्या प्रकारे दाखवले. हे वरचं जे आहे ते नका लिहू. या पद्धतीचं आन्सर तुम्हाला लिहायचं नाही आहे. शक्यतोवर हा प्रकार लिहू नका आणि हा प्रकार तुम्ही लिहा. म्हणजे तुम्हाला
पैकीच्या पैकी मार्क मिळण्याची शक्यता जास्त असते. सो या पद्धतीनं जरूर लिहा. कुठे आणि काय आणि कसं लिहिलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे आणि हे जरूर तुम्ही शेअर करा विद्यार्थ्यांसोबत, कारण याचे 2 मार्क असतात. 2 मार्क म्हणजे छोटी गोष्ट नाही. ते कसं आपल्याला येत असतं लिहिता, पण ते कसं लिहिलं म्हणजे मार्क पडतात हे माहिती नसतं. सो शेअर जरूर करा. आता टाइप 4 बघूया. टाइप 4 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, एखादं कुठलं तरी विधान दिलेलं असतं, स्टेटमेंट दिलेलं असतं आणि वाय किंवा एक्सप्लेन अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला असतो. जसं की इथं दिलेलं आहे पहा, ह्युमन बीइंग्स फाइंड इट डिफिकल्ट टू फेस ग्रेट चॅलेंजेस, एक्सप्लेन. सो ग्रेट चॅलेंजेस जर आहेत तर ते माणसाला फेस करणं अवघड जातो. अशा प्रकारचं एक स्टेटमेंट दिलेलं आहे. हे स्टेटमेंट तुम्हाला एक्सप्लेन करायला सांगितलेलं आहे. सो बघा कशा पद्धतीनं मी एक्सप्लेन केलेलं आहे. आता इथे 2 प्रकारची उत्तरं मी दाखवलेली आहेत. मध्ये तुम्हाला या पद्धतीनं पण तुम्ही आन्सर लिहू शकता. तुम्ही एक्सप्लेनेशनचे पॉइंट 1, 2, 3 टाकून या पद्धतीनं पण लिहू शकता. सो आन्सर कशा पद्धतीनं लिहिलं गेलं तर ते जास्त बेटर राहील, हे मी इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो हे झालं विधान 4. आता बघूया विधान 5वा टाइप बघूया. कशा प्रकारचा वेगळा प्रश्न विचारला जातो. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण यासारख्या इंटरेस्टिंग गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. इंग्रजीचे भरपूर व्हिडिओज आपण अजूनही अपलोड करत आहोत. सो ते पाहत राहा. मागील व्हिडिओज सुद्धा जरूर पहा. आजपर्यंत आपले जवळपास 200 स्पेशल व्हिडिओज हे फक्त 10th साठी आपण बनवलेले आहेत. इंग्रजी ग्रामरवर, इंग्रजी रायटिंग स्किलवर सर्व व्हिडिओज आहेत. त्याचसोबत आपण मराठीचे सुद्धा उपयोजित लेखन वगैरे, स्वमत कसं लिहावं, स्थूलवाचन असेल, स्थूलवाचनचा तर कोणताही प्रश्न आला तर उत्तर एकच, या स्वरूपाचा पण व्हिडिओ आहे. हे जरूर पहा आणि व्हिडिओ शेअर करा. सो बघा, पर्सनल रिस्पॉन्सचा 5वा प्रकार, ज्याच्यामध्ये फक्त WH चे क्वेश्चन विचारले जातात. ओन्ली WH क्वेश्चन. जसं की बघा, हाऊ विल यू हेल्प ॲन इंजर्ड बर्ड ऑर ॲनिमल. एकच प्रश्न विचारलेला आहे. आता असा प्रश्न विचारल्यावर तर उत्तर काय लिहावं फार प्रश्न पडतो. मग याचं किती उत्तर लिहावं? मग खूप जण छोटं उत्तर लिहितात, तेव्हा तिथे मार्क्स पडणार नाहीत. सो मी सांगितल्याप्रमाणे 6 ओळींमध्ये बघा कशा पद्धतीने आन्सर लिहिले. मी 1 लाईन सोडून लिहिलेलं आहे, परंतु लाईन्स तुम्ही सोडू नका. तुम्ही 3 लाईन्स एकत्र लिहा, 3 पॉईंट एकत्र लिहा, मग 1 लाईन सोडा आणि या पद्धतीनं तुम्ही आन्सर लिहू शकता. तशा प्रकारे दुसरा एक प्रश्न दाखवलेला आहे मी तुम्हाला. व्हॉट डू यू डू फॉर स्मूथ डायजेशन अँड प्रिव्हेंट ॲसिडिटी. तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर फक्त सिंपल WH चा क्वेश्चन दिलेला आहे, तरी सुद्धा या पद्धतीचं तुम्ही आन्सर लिहू शकता. तुम्ही काय करता किंवा तुम्ही काय कराल अशा प्रकारचा प्रश्न आहे. व्हॉट डू यू डू फॉर स्मूथ डायजेशन अँड प्रिव्हेंट ॲसिडिटी. सो ॲसिडिटी प्रिव्हेंट करण्यासाठी तुम्ही काय करता. सो तुम्ही इथं प्रेझेंटमध्ये पण उत्तर लिहू शकता आणि तुम्ही काय कराल तर या पद्धतीनं आलं तर आपण इथे फ्युचरमध्ये सुद्धा व्हॉट विल यू डू. सो अशा पद्धतीचा हा डूचा प्रश्न असू शकतो किंवा इथे विल देऊन फ्युचरचा प्रश्न सुद्धा असू शकतो. या पद्धतीनं उत्तर तुम्हाला लिहावं लागेल काळानुसार. ओके. सो बघा, व्हिडिओ आवडलाच असेल, लाईक केलं नसेल अजून तर जरूर करून घ्या. आणि हो, आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. सर्व प्रकारचे व्हिडिओ आहेत. शॉर्ट्समध्ये तुम्हाला भरपूर इन्फॉर्मेशन मिळेल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. थँक यू.